श्री म्हस्कोबानाथ देव व जोगेश्वरी देवी यांची यात्रा सोहळा संपन्न। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर व बारामती तालुक्यातील सदोबाची वाडी येथील ग्रामदैवत श्री म्हस्कोबानाथ देव व जोगेश्वरी देवी यांच्या यात्रा सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित होते। सवाई सर्जाचं सांग भलं या जयघोषाने परिसर दुमदुमला होता। यंदाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय तसेच पालखी सर्व मानकरी, सालकरी, देणगीदार, ग्रामस्थ तसेच लाखो भाविक, यात्रा देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य, मंडळ, कमिटी यांनी जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते। सोबतच महसूल, पोलीस, होमगार्ड, कमांडो, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी व पीएमसी बस सेवा, विद्युत रोषणाई विभाग, गावातील सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सेवा केली। देवस्थान ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र धुमाळ, अमोल धुमाळ, सुनील धुमाळ, काशीनाथ धुमाळ, विराज धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनावणे, प्रमिला देशमुख, आलाक जाधव, कारंडे तसेच सर्व मार्गदर्शक यांनी सर्वांचे आभार मानून यात्रा काळात यापुढेही सहकार्य करावे अशी विनंती केली। तसेच बारामती तालुका येथील सदोबाची वाडी येथील श्री म्हस्कोबानाथ व जोगेश्वरी देवी यांची यात्रा उत्सव सोहळा अत्यंत उत्कृष्ट व आकर्षक होता। सकाळपासून भाविक दर्शन घेत सर्व पंचक्रोशीमधून जागृत देवाचे दर्शनाचा लाभ घेत होते। देवाचा अभिषेक, पालखी छबिना, पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण, फटाके, उंच आकाशात भव्य कारंजे करणाऱ्या तोफा असे देवाचे स्वागत राजापुरी भेळचे मालक राजूबाई शेख, जमीर शेख व त्यांची पत्नी परवीन शेख, सदस्य ग्रामपंचायत सदोबाची वाडी नजीर शेख, अध्यक्ष अल्पसंख्याक बारामती तालुका यांनी केले। यात्रा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतीक होळकर, यात्रा कमिटी प्रमुख सचिन होळकर व सर्व कर्मचारी यांनी यावर्षी मंदिराचे रंगकाम उत्तम प्रकारे केले होते। यात्रा नियोजनासाठी सर्व भाविक, ग्रामस्थ, देणगीदार, विशेष योगदान, भेटवस्तू, विद्युत रोषणाई, अत्यंत सुंदर पालखी, लाइटिंग, हार, फुले, गुलाल, नैवेद्य, यात्रा बाजारपेठा, खेळणी, खाऊ, कुस्त्या, मंडप सजावट, तरुणांची लेझिम नृत्य, महिलांचा सहभाग, नंतर वेगवेगळे कार्यक्रम, तमाशा या पद्धतीने यात्रा उत्सव सोहळा संपन्न झाला। सर्वांनी मदत केल्याबद्दल यात्रा कमिटीचे मार्गदर्शक विलास होळकर, माजी सरपंच यांनी आभार मानले। तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम सदस्य, कर्मचारी यांनी देखील चांगले योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।